सातारा पोलीस दल आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यामधील नागरिकांसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। याबाबत आज साताऱ्यामधील यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कोतवाल आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं। यावेळेला सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत जिल्हाधिकारी डुडी यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। लोकांना माहिती आहे की जे नवीन उपक्रम पोलीस विभागाने चालू केलेला आहे त्याचे बरेचसे आपलं उपयोग आहे। सर्वात महत्त्वाचा जे उपयोग आहे ते हा आहे की ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारची कुठलीही घटना घडली तर त्या गावाचे जे जागरूक नागरिक आहे ते त्या यंत्रणामध्ये ज्याचा सहभाग आहे त्याला मेसेज जातो, त्याला फोन जातो आणि ते इमिडिएटली घटनेची स्थिती पोहोचू शकतात। आणि जे घटना घडलेली आहे, समजा की काही चोरी घडली तर जे चोर आहे ते कुठल्या ठिकाणी धावतो आहे त्याची माहिती पोलीस विभागाने देऊ शकतो। तर याचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग हा होईल की आपले हळूहळू आपले जे क्राईम्स आहे ते जिल्ह्यामध्ये कमी होतील। कारण काही की लोकांमध्ये एक भीती पसरणार की सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यामध्ये मात्र पोलीस विभागनीय पोलीस विभागासोबत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये असे काही जागरूक नागरिकी आहे जे पोलीस म्हणून सध्या कम्युनिटी पोलिसिंग जे आपण म्हणतो ते म्हणून आपण ते काम करत आहेत। आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर काही गुन्हा केला तर तुम्हाला वाचवण्यासाठी काही संधी मिळणार नाही, पटकन तुमच्यावर कारवाई होतील, तुम्ही पकडला जाईल, त्याच वेळी पकडला जाईल। तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग होईल। येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की साताऱ्यामध्ये ऑलरेडी जे क्राईम जे आहे आपला ते हळूहळू कमी व्हायला लागलं, ते आणखीन कमी होतील आणि असाही वेळ येतील की सातारा जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कसंही